वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना व्ही कॉमर्स अकॅडमी ही तुम्हाला ओळखीची आहेच आहे. महावितरण एक्झाममध्ये आपण भरपूर लेक्चर व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर MCQ क्वेश्चनसाठी सुद्धा काही व्हिडिओ बघितले होते. तर मुलांचा याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगला होता. महावितरणच्या एक्झामसाठी आपण प्रोफेशनल नॉलेजवर भरपूर व्हिडिओ बघितलेले. आता रिसेंटली महाट्रान्सकोचं एक शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये जसे तुमच्या महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंटच्या पोस्ट होत्या तर त्याच पद्धतीने LDCच्या पोस्ट महाट्रान्सकोमध्ये निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये देखील महावितरणचा जो सिलेबस होता तो सेम सिलेबस इथे देखील असणार आहे. ठीक आहे. तर महावितरणमध्ये आपल्याला प्रोफेशनल नॉलेजमध्ये आधी 110 मार्कासाठी प्रोफेशनल नॉलेज जुन्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला विचारलेलं होतं आणि नवीन पॅटर्नमध्ये ते मार्क थोडेसे कमी झाले. 50 मार्काचं आपल्याला प्रोफेशनल नॉलेज विचारलेलं होतं. पण इथे आता अजून तुमचं नोटिफिकेशन आलेलं नाही महाट्रान्सकोचं, त्यामुळे मार्क किती आहेत प्रोफेशनल नॉलेजला हे सांगता येणार नाही. ते नोटिफिकेशन आल्यावरच कळेल. पण तात्पुरता आपल्याला प्रोफेशनल नॉलेजचा अभ्यास करायचा आहे हे नक्की. त्याच्यामुळे आपण आजपासून एक सिरीज स्टार्ट करत, ज्याच्यामध्ये आपण प्रोफेशनल नॉलेजचे MCQ डिस्कस करू. रोजचे आपण 10 ते 20 MCQ क्वेश्चन आपल्याला जसे पॉसिबल होतील तसे डेली आपण थोडे थोडे स्टार्ट करून देऊ. ठीक आहे. तर आजचा हा पहिला व्हिडिओ, आजचा हा या सिरीजमधला पहिला व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCQ ऑन बेसिक फंडामेंटल्सचे काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त महावितरणप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ करता येतील. तर चला प्रश्न सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट ॲज अँड व्हेन दे अकर and classify them into suitable accounts heading is the subject matter of. Recording of transaction रेकॉर्ड करणे, ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट जसे घडतील जेव्हा ते होतील, ठीक आहे, ज्या मुवमेंटला ते होतील ते तेव्हा रेकॉर्ड करणे, त्यांना क्लासिफाय करणे. ठीक आहे. वेगवेगळ्या अकाउंट हेडिंगमध्ये, सुटेबल अकाउंट हेडिंगमध्ये त्यांना क्लासिफाय करणे, हे सब्जेक्ट मॅटर कशाचं आहे. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स याला आपण काय म्हणणार, याला आपण जर्नल म्हणतो. ठीक आहे. आणि रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट क्लासिफाय करणे, सुटेबल अकाउंट हेडिंगमध्ये त्यांना क्लासिफाय करणे, तर याला आपण काय म्हणतो, लेजर म्हणतो. ठीक आहे. जर्नल अँड लेजर, तर हे जर्नल मेंटेन करणे आणि त्याच्यावरून लेजर प्रिपेअर करणे हे बुक किपिंगचं मेन फंक्शन आहे. ठीक आहे. मग हे सब्जेक्ट मॅटर कशाचं आहे, बुक किपिंगचं आहे. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. जसे ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स होतील त्या पद्धतीने ते आधी रेकॉर्ड करणे म्हणजे जर्नल मेंटेन करणे आणि त्याच्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन करणे, हे आपण म्हणजेच त्याचं लेजर प्रिपेअर करणे, हे आपण कशामध्ये करत असतो, बुक किपिंगमध्ये. देन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन आपल्याला काय दिले, बुक किपिंग, कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं मेन फंक्शन काय, कॉस्ट असर्टेनमेंट. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मेन फंक्शन काय, मॅनेजमेंटला असिस्ट करणे. ठीक आहे. अकाउंटिंग डाटा प्रोव्हाइड करणे आणि डाटा युजफुल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करणे, तर हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मेन फंक्शन आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फायनान्शियल रिपोर्ट मेंटेन केले जातात आणि बुक किपिंगचं मेन फंक्शन काय, डाटा रेकॉर्ड करणे, तो क्लासिफाय करणे. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुक किपिंग इज मेनली कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डाटा रिलेटिंग टू द सिग्निफिकंट अँड ऑर्डरली मॅनर. ऑप्शन दिले, कंपनी, मॉनिटरी, बिझनेस, पर्सनल. ठीक आहे. बुक किपिंग ही मेनली कशाशी कन्सर्न आहे, बिझनेसचा जो डाटा असतो, बिझनेसमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन होतील, मग कोणताही बिझनेस असू द्या, कंपनी असू द्या, सोल प्रोप्रायटरी असू द्या किंवा पार्टनरशिप फर्म असू द्या, कुठेही, किंवा जॉईंट व्हेंचर असेल किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल, कुठेही ज्या ट्रान्झॅक्शन होतील त्या रेकॉर्ड करणे आधी. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, त्या क्लासिफाय करणे, हे सगळ्या ठिकाणी अकाउंटिंगचं प्रायमरी फंक्शन असतं आणि ते प्रायमरी फंक्शन काय कोण करतं, बुक किपिंगमध्ये केलं जातं. ठीक आहे. बुक किपिंग इज मेनली कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डाटा. फायनान्शियल डाटा तिथे रेकॉर्ड करतं रिलेटिंग टू द इनसिग्निफिकंट अँड ऑर्डरली मॅनर. बिझनेसचा जो फायनान्शियल डाटा आहे, ठीक आहे, तर तो डाटा बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड केला जातो.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग इज टू. अकाउंटिंगचं बेसिक फंक्शन विचारलेलं आहे. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत समराइज द डाटा, इंटरप्रेट द फायनान्शियल डाटा, त्यानंतर असिस्ट टू मॅनेजमेंट आणि डी दिले रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ मॉनिटरी नेचर. ठीक आहे, बेसिक फंक्शन विचारलं. आता इथं अकाउंटिंगचं बेसिक फंक्शन विचारलं. अकाउंटिंगचं बेसिक फंक्शन काय? डाटा रेकॉर्ड करणे ते क्लासिफाय करणे. त्याच्यानंतर त्याच्यावरून फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जातात. ठीक आहे, आणि त्याचं समरायझेशन केलं जातं, तो डाटा इंटरप्रेट केला जातो आणि त्याच्यानंतर तो डाटा मॅनेजमेंटला युजफुल फॉर्ममध्ये प्रेझेंट केला जातो असिस्ट करण्यासाठी. ठीक आहे, डिसिजन मेकिंगला असिस्ट करण्यासाठी किंवा डिसिजन मेकिंगला हेल्प व्हावी ह्याच्यासाठी तो डाटा प्रेझेंट केला जातो. मग हे जे फंक्शन आहेत समराइज द डाटा, इंटरप्रेट द फायनान्शियल डाटा, असिस्ट टू मॅनेजमेंट, हे अकाउंटिंगचे ॲडव्हान्स फंक्शन आहे. ठीक आहे, बेसिक फंक्शन काय? डाटा रेकॉर्ड करणे आणि तो क्लासिफाय करणे. रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ मॉनिटरी नेचर, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे हे बेसिक फंक्शन आहे अकाउंटिंगचं. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, देर आर टू सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, कॅश बेसिस अँड अनदर इज ॲक्रुअल बेसिस. ठीक आहे, देर आर टू सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या दोन सिस्टीम आहेत, एक कॅश बेसिस असतं, दुसरं असतं ॲक्रुअल बेसिस. ठीक आहे, कॅश बेसिस म्हणजे जेव्हा कॅश बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन तेव्हाच रेकॉर्ड होणार जेव्हा कॅश आली किंवा गेली. ठीक आहे, याला म्हणतात कॅश बेसिस. आणि ॲक्रुअल बेसिस म्हणजे ज्या वेळेस एक्सपेन्सेस आपण ॲक्च्युली पेड केले किंवा सेल्स ॲक्च्युली झालं त्या दिवशी ते रेकॉर्ड होणार, याला म्हणतात ॲक्रुअल बेसिस. ठीक आहे, सेल्स कधी रेकॉर्ड होणार? ज्या दिवशी सेल्स झाले तेव्हाच आपण ते रेकॉर्ड करणार. जेव्हा प्रोडक्शन झालं किंवा जेव्हा ऑर्डर मिळाली तेव्हा ते रेकॉर्ड होणार नाही. सेल्स कधी रेकॉर्ड होणार? ज्या दिवशी सेल्स एक्झॅक्टली सेल्सची ट्रान्झॅक्शन झाली किंवा ज्या दिवशी आपण एक्सपेन्सेस पेड केले तेव्हाच ते रेकॉर्ड होणार. तर याला म्हणतात ॲक्रुअल बेसिस. ओके, मग अकाउंटिंगच्या दोन सिस्टीम महत्त्वाच्या कोणत्या? एक कॅश बेसिस, दुसरे ॲक्रुअल बेसिस. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द अल्टरनेटिव्ह टू कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग इज कॉल्ड डॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. कॅश बेसिसला दुसरा पर्याय कोणता आहे? अकाउंटिंगच्या दोन सिस्टीम सांगितल्या मी, कॅश बेसिस आणि दुसरा असतं ॲक्रुअल बेसिस. ओके, देन ए इज अ करेक्ट आन्सर. आत्ताच मी याचे दोन्हीचे मिनिंग सुद्धा सांगितले. अल्टरनेटिव्ह कॅश बेसिसला एक तर बिझनेसमॅन कॅश बेसिस अडॉप्ट करू शकतं किंवा ॲक्रुअल बेसिस अडॉप्ट करू शकतं. त्यानंतर नेक्स्ट, द सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट इज कॉल्ड. ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्टवर बेसिस अकाउंटिंगची सिस्टीम कोणती आहे ते विचारले. ठीक आहे, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगतं? एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट, वन इज क्रेडिट अँड अनदर इज डेबिट. ठीक आहे, मग ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्टमध्ये आपल्याला सांगितलं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होणार, एक डेबिट दुसरा क्रेडिट. ठीक आहे, यालाच आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, आता इथे आप ऑप्शन काय दिले? डबल एंट्री सिस्टीम, ॲक्रुअल बेसिस, सिंगल एंट्री सिस्टीम, डबल अकाउंट सिस्टीम. ठीक आहे, डबल अकाउंट सिस्टीम अकाउंटमध्ये कोणतीही नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲक्रुअल बेसिस आणि कॅश बेसिस हे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या मेथड आहे. ट्रान्झॅक्शन कधी रेकॉर्ड करायची हे ठरवण्यासाठी ह्या ज्या मेथड आहेत. ठीक आहे, पण ही सिस्टीम नाही आहे. डबल एंट्री सिस्टीम, सिंगल एंट्री सिस्टीम हे अकाउंटिंगच्या दोन सिस्टीम आहेत. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक इफेक्ट केला जातो, एक तर तो डेबिट असतो किंवा क्रेडिट असतो. ठीक आहे, आणि ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगतं? प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असणार. डबल एंट्री सिस्टीममध्ये सुद्धा आपण दोन इफेक्ट करत असतो, एक डेबिट असतो दुसरा क्रेडिट असतो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज पर ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्टनुसार ॲसेट प्लस कॅपिटल लायबिलिटीज. ठीक आहे, हे इक्वेशन रॉंग आहे. ॲसेट प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल, हे सुद्धा इक्वेशन रॉंग आहे. ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट आपल्याला काय सांगतं? डेबिटची अमाऊंट आणि क्रेडिटची अमाऊंट दोन्ही बरोबर असणार आहे. ठीक आहे, मग समजा बॅलन्स शीटची टोटल 10 लाख आहे तर आपल्या लायबिलिटी आणि कॅपिटल मिळून ह्यांची सुद्धा टोटल 10 लाख असणार आहे. ठीक आहे, मग हे इक्वेशन ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट अंतर्गत आपण शिकत असतो. ड्युअल एस्पेक्ट सिस्टीम काय सांगते? डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. ठीक आहे, डेबिटच्या अमाऊंट आणि क्रेडिटच्या अमाऊंट सारख्या असणार आहे, म्हणजेच ॲसेटची टोटल बरोबर काय येईल? लायबिलिटी प्लस कॅपिटल यांची टोटल असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सांगितलं आहे, लायबिलिटीज ऑफ अ फर्म आर 8 लाख अँड कॅपिटल ऑफ द प्रोप्रायटर 7 लाख, देन टोटल असेट आर. लायबिलिटी किती सांगितल्यात? 8 लाख आणि कॅपिटल किती सांगितलं? 7 लाख. आता इथे बघा, लायबिलिटीज
8 लाख, कॅपिटल 7 लाख. 8 लाख प्लस 7 लाख 15 लाख, दोन्हीची टोटल ही काय असणार आहे, टोटल असेट. ठीक आहे. देन आन्सर इज 15 लाख. पुढचा प्रश्न काय सांगितला, असेट आर 14 लाख, लायबिलिटीज आर 6 लाख, हिज कॅपिटल वुड बी. ठीक आहे. आता इथं आपण काय केलं, आपल्याला लायबिलिटी सांगितली आणि कॅपिटल सांगितली, दोन्हीची टोटल केली, टोटल असेट आला. ठीक आहे. आता इथं तुम्हाला टोटल असेट सांगितलेले आहेत 14 लाख, मग त्यातून लायबिलिटीज मायनस करा, ते आपलं कॅपिटल येईल. ठीक आहे. 14 लाखातून 6 लाख गेले, उरले किती, 8 लाख, मग कॅपिटल आपलं किती आलं, 8 लाख. त्यानंतर हा सुद्धा इक्वेशनचाच प्रश्न आहे, कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू काय येईल, टोटल असेट. ठीक आहे. आपण वरतीच बघा सूत्र डिस्कस केलं, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. मग असेट म्हणजेच टोटल असेट, फिक्स असेट, करंट असेट, सगळे असेट ह्याच्यात इन्क्लूड असणार. ठीक आहे. मग यालाच टोटल असेट म्हणायचं. टोटल असेट इज इक्वल टू काय येईल, लायबिलिटी प्लस कॅपिटल. इथं काय विचारलं आपल्याला, कॅपिटल प्लस लायबिलिटीज म्हणजेच काय असणार आहे, टोटल असेट. देन डे इज अ करेक्ट आन्सर. ही लायबिलिटी साईडची टोटल. ठीक आहे. ही आपली लायबिलिटी साईडची टोटल किती आहे, 15 लाख आपण गृहीत धरली, तर टोटल असेट सुद्धा आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल सुद्धा किती असणार आहे, 15 लाख, म्हणजेच टोटल असेट किती असणार आहे, 15 लाख. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल बी गुड्स फॉर अ बिझनेस रन बाय अ फुटवेअर मर्चंट. ठीक आहे. एक फुटवेअर मर्चंट आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, समजा XYZ व्यक्तीचं शूज, चप्पल शूजचं त्याचं दुकान आहे. ठीक आहे. मग त्याचं फुटवेअर आहे, तर आता तो फुटवेअर मर्चंटसाठी गुड्स काय असणार आहेत, जर समजा त्याचा चप्पल आणि बूट विकण्याचा व्यापार आहे, तर त्याच्यासाठी गुड्स, चप्पल आणि बूट हे त्याचे गुड्स असणार आहेत. ठीक आहे. मर्चंडाईज गुड्स काय असणार आहे, ज्या वस्तूचा तो व्यापार करतो, ज्या वस्तूची तो खरेदी करतो, कशासाठी, रिसेलिंगसाठी, मग त्याच्यासाठी ती वस्तू गुड्स या कॅटेगरीत येणार. ठीक आहे. मग आता फुटवेअर मर्चंट काय विकत असतो, शूज, सँडल, चप्पल. ठीक आहे. मग या ठिकाणी त्या सगळ्या वस्तू त्याच्यासाठी गुड्स या कॅटेगरीमध्ये येणार. ठीक आहे. ऑप्शन ए दिलं टेबल अँड चेअर, बी दिलं पेन पेन्सिल्स, डी दिले इलेक्ट्रिक अप्लायन्स. आता टेबल चेअर त्याच्या दुकानात असणार आहेत, मग ते कशासाठी, ते त्याची प्रॉपर्टी म्हणून यूज करणार. पेन पेन्सिल पण असणार आहे, मग ते स्टेशनरी म्हणून यूज करणार. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, त्याच्या दुकानात जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे ते सुद्धा ते दुकानामध्ये यूज करणार, मग हे सगळे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये येणार. ठीक आहे. टेबल चेअर पेन पेन्सिल इलेक्ट्रिक अप्लायन्स हे सगळं त्याच्या प्रॉपर्टीमध्ये येणार. आणि गुड्समध्ये काय येणार, गुड्समध्ये शूज येणार. ठीक आहे. कारण त्याच्यासाठी मर्चंडाईज गुड्स काय आहे, शूज, चप्पल, सँडल हे सगळं काय आहे, मर्चंडाईज गुड्समध्ये येणार. ठीक आहे. त्याच्यासाठी गुड्समध्ये काय येणार, शूज येणार. आता जर समजा एखादा जर फर्निचरचा व्यापारी आहे, तर त्याच्या दुकानात जे विक्रीसाठी फर्निचर आहे ते त्याच्या गुड्समध्ये येणार. ठीक आहे. एखादा जर व्यापारी किराणा स्टोअरवाला आहे, तर त्याच्या दुकानामध्ये जो किराणाचा माल आहे तो त्याच्यासाठी गुड्समध्ये येणार. ठीक आहे. म्हणजेच लक्षात आलं का, ज्या व्यक्तीचा जो व्यापार आहे, ज्या वस्तूची खरेदी विक्री करणे, वस्तू उत्पादित करून विकणे किंवा वस्तू खरेदी करून विकणे, हा जर त्याचा बिझनेस असेल एखाद्या मर्चंटचा, तर त्याच्यासाठी गुड्स या कॅटेगरीत काय येणार, ज्या वस्तूची तो विक्री करतोय ते गुड्स या कॅटेगरीत येणार. ठीक आहे. मग फुटवेअर मर्चंटसाठी शूज हे गुड्स या कॅटेगरीत येणार. ठीक आहे. आणि बाकीच्या वस्तू त्याच्यासाठी असेट असणार आहेत. जरी त्याच्या शॉपमध्ये ह्या वस्तू असल्या तरी त्या असेट या कॅटेगरीत येणार. ठीक आहे. शूज कशामध्ये येणार, गुड्समध्ये येणार. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन बघू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ए दिलंय, गुड्स परचेस्ड ऑफ ₹10,000 ही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. वस्तू खरेदी केल्या, समजा वस्तू खरेदी केल्या 10,000च्या, ही काय बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँकेमध्ये जर समजा आपला काही बॅलन्स असेल त्याचा इंटरेस्ट मिळाला, हे सुद्धा आपलं इन्कम आहे, रेकॉर्ड होणार. ठीक आहे. बिझनेसमध्ये रेकॉर्ड होणार. मग ही सुद्धा बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. रेंट पेड केला आपण 5,000, ही सुद्धा बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, कारण याच्यामध्ये मॉनिटरी व्हॅल्यू इन्क्लूड आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्लेस्ड अन ऑर्डर फॉर परचेसिंग द गुड्स फॉर ₹20,000. प्लेस्ड अन ऑर्डर फॉर परचेसिंग द गुड्स फॉर ₹20,000. आपण काय केली, 20,000च्या वस्तू खरेदीसाठी ऑर्डर दिली. ठीक आहे. ज्या दिवशी आपल्याला ही 20,000ची ऑर्डर मिळेल, ह्या वस्तू एक्झॅक्टली आपल्याला मिळतील, तेव्हा आपण ते परचेस दाखवणार. ठीक आहे. पण तोपर्यंत आपण परचेसची ऑर्डर दाखवणार का, परचेस ऑर्डर म्हणून दाखवणार का, परचेसमध्ये ते इन्क्लूड करता येणार नाही, कारण
हे आपण फक्त त्यांना सांगून ठेवलं की आम्हाला 20,000च्या वस्तू पाठवा, मग इथं ऑर्डर प्लेस केली, मग हे कुठं रेकॉर्ड होईल? हे फक्त आपण जिथे ऑर्डर दाखवलेल्या आहेत, आपण काय काय ऑर्डर केलेले आहेत, तर तिथे एक माहिती म्हणून ते दाखवलं जाईल. ठीक आहे, पण रेकॉर्ड म्हणून ते दाखवलं जाणार नाही की आपण वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत, किंवा अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड होणार नाही. अकाउंटमध्ये कधी रेकॉर्ड होईल? ज्यावेळेस ते आपण ॲक्च्युअली परचेस करणार आहोत तेव्हा ते रेकॉर्ड होईल. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेसची ट्रान्झॅक्शन नाही हे सांगितले. ठीक आहे, मग कोणती नाही आहे? आता हे जे आपण गुड्स परचेस केल्या 10,000च्या, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, परचेसमध्ये रेकॉर्ड करणार. रेंट इंटरेस्ट रिसिव्ड झाला, आपलं इन्कम आहे. ठीक आहे, बँक इंटरेस्ट आपल्याला मिळाला, इन्कम म्हणून रेकॉर्ड होणार. रेंट पेड केला, आपला खर्च आहे, आपण रेकॉर्ड करणार. पण इथं आपलं काय आहे, हे काय आहे? इथं फक्त जस्ट आपण पैसे दिले पण नाही, घेतले पण नाही, इथं फक्त आपण ऑर्डर प्लेस केली, ऑर्डर दिली आहे. ठीक आहे, ज्या मोमेंटला आपल्याला ह्या वस्तू मिळतील आपण त्याचे परचेस म्हणून दाखवणार. ठीक आहे, आणि मग ते रेकॉर्ड होणार. पण आत्ता ते रेकॉर्ड होणार नाही. दंडे इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटिंगचे काही MCQ आपण डिस्कस केले. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला अकाउंटिंगचे MCQ महत्त्वाचे असतात. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंटिंग हा अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि त्याचे बेसिक फंडामेंटल्सवर देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCQ ऑन बेसिक फंडामेंटल्स डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.